आपल्यासोबत सोलापूर विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजाभाऊ राऊत आहेत. बरोबर. भाऊ जिल्हाभर फिरताय, कशी परिस्थिती आहे सध्या? अत्यंत चांगली परिस्थिती आहे आणि 500+ पर्यंत आम्ही जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली. 615 मतदान आहे, पण 500च्या पुढे आम्ही जाऊ शकतो असा आमचा आत्मविश्वास आहे. निवडणूक म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जर पक्षीय बलाबल जर पाहिलं तर 416 पर्यंत आहे. मित्र पक्ष आहेत, सगळी एवढी मोठी ताकद असताना ही जी सगळी जी राज्यभर चर्चा या निवडणुकीची होते, विरोधी पक्ष जर बघितलं तर अत्यल्प मत आहेत, तरी देखील काय एवढा सगळे मंत्री सगळे आमदार फिरतायत? ह्याला एकच उत्तर देतो मी की भारतीय जनता पार्टी आणि महायुती आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना आता आपण पाहिलं असेल पूर्वी वाजपेयी साहेब असतील किंवा अडवाणी साहेब असतील, 2 खासदार होते. 2 खासदाराचा आज अखंडपणानं 12 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे आणि पार्टीचं काम करत असताना किंवा पक्षाचं काम करत असताना 24 तास अलर्ट राहणं हे त्याचं त्या कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आता युद्धामध्ये जर माझं सगळं भरपूर सैनिक आहे आणि मी जर शांत झोपलो तर ह्याला काय अर्थ नसते. आज जर पुढच्या पक्षाची परिस्थिती पाहिली तर आपण पाहतो की तुम्ही निवडून जरी येणार असाल किंवा एखादं युद्ध जिंकणार असेल तर तुम्ही अत्यंत कार्यक्षमतेनंच लढलं पाहिजे. निवडणूक लढताना सगळ्याच गोष्टींना लढले पाहिजे आणि कुठलीही निवडणूक हलक्यात घेणं अत्यंत चुकीचं होतं आहे. आणि जो हाडाचा कार्यकर्ता असतो, उदाहरणार्थ माझ्यासारखा, मी मला सांगितलं मी 4थी पासून मॉनिटर आहे, मी कुठलीही निवडणूक जीवनामध्ये हलक्यात घेत नाही, शेवटच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही यशस्वी आहे जीवनामध्ये. जिल्ह्यामध्ये बघितलं तर तुमचे सगळ्यांचे संबंध आहेत, पालकमंत्र्यांचे संबंध आहेत. मात्र राजकारणामध्ये प्रत्येकाला आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागतं आणि त्यातून पालकमंत्र्यांना कुठं तर मित्र पक्षाला पाठीमागच्या निवडणुकीमध्ये दाबलं, त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीवरती होईल असं एक चर्चा आहे. आता एक मला सांगा की कुठलाही आता भारतीय जनता पार्टी आहे, आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे किंवा RPI असेल किंवा सगळेच घटक पक्ष असतील, प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष वाढावा. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आता मी आत्ताच सांगितलं की निवडणूक लढवत असताना प्रत्येकजण अत्यंत काळजीपूर्वक आपापल्या पक्षाचं काम करत असतो. आता एखाद्याच्या समोरासमोर आलं आणि आपण लढलोच नाही तर ह्याला पण अर्थ नाही. त्यावेळेची ती परिस्थिती असते. परंतु आज महायुती म्हणून आम्हाला मिळून काम करायचं आहे आणि त्या अत्यंत समन्वयाच्या भूमिकेतनं आम्ही काम केलेलं आहे. आणि महायुतीबरोबरच महाविकास आघाडीची सुद्धा मंडळी आमच्याबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आपण पाहताय सगळेजण. त्यामुळे तसं काही विषय होणार नाही. आणि मुळातच माझे व्यक्तिशः भारतीय जनता पार्टी, आदरणीय शिंदेसाहेबांची शिवसेना, त्याचबरोबर सुनेत्राताई असतील किंवा इतर जी महाविकास आघाडीतले जे इतर पक्षातली पण मंडळी त्यांच्याबरोबर चांगले संबंध असल्यामुळे तसं काही अडचणीचा विषय नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात, वसंत बहरळ म्हणतात या परिस्थितीत. आता काय बहरतंय ते आपण बघू 22 तारखेला. सभा होणार अकलूजमध्ये. मी आभार व्यक्त करण्याकरता, कारण या ठिकाणी माळशिरस तालुका असेल, अकलूज असेल, ही ऐतिहासिक भूमी आहे या ठिकाणी. आणि इथल्या सगळ्याच माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींनी आज 97 मतदान आहे, जवळपास 65च्या पुढं मला या ठिकाणी मतदान मिळतं असं माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. त्यांचा आभार व्यक्त करण्याकरता, त्यांच्या पुढं नतमस्तक होण्याकरता या अकलूजच्या भूमीच्या या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्ते नतमस्तक होणंच अत्यंत मला एक गरजेचं वाटतं. कारण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला एवढं मोठं मताधिक्य देतात किंवा आशीर्वाद देतात, त्यांचा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळं ह्या जन्मभूमी आपल्या ह्या मातीला मी या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता येणार. आता शेवटचे काही तास राहिलेत, मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. कितीपर्यंतचा आकडा फायनल तुम्ही गाठलाय? किती आकडा पडत? आता जे 615 वोटिंग आहे पैकीच्या पैकी होईल आणि त्यामध्ये आम्ही 500+ जाऊ असा माझा या ठिकाणी आत्मविश्वास आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज.